भाई ने बोला करने का तो करने का. टीम इंडियात मागच्या 1.5 वर्षांपासून हाच पॅटर्न सुरू आहे. बॅटिंग ऑर्डर अचानक कशी बदलली? हा प्लेअर कुठल्या बेसिसवर सिलेक्ट झाला? ह्याला टीम मध्ये का घेतलं नाही? सगळ्याचं उत्तर एकच होतं. भाई ने बोला करने का तो करने का. हा भाई अर्थातच गौतम गंभीर. गंभीरच्या काही निर्णयांचं कौतुक झालं तर बऱ्याच निर्णयांवर सडकून टीका झाली. गंभीर टीम इंडियाचा सीईओ असल्यासारखा वागतोय आणि त्यामुळे टीमचं नुकसान होतंय. इंडियन क्रिकेट हॅज गॉन बॅकवर्ड्स अशा टीका क्रिकेट पॅटर्निटीने गंभीरवर केल्या. पण गंभीर आपल्या निर्णयांवर ठाम होता. पण गंभीरचे हेच निर्णय सध्या गंभीरवर उलटताना दिसत आहेत. गंभीरचे डाव फसलेत, गंभीरचे प्लॅन गणलेत आणि कंडिशन गंभीर तोंडावर पडल्याची तयार झाली आहे. पण गंभीरला तोंडावर पाडतंय कोण? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता गंभीर तोंडावर पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्या टीम इंडियाची T20 वर्ल्ड कप टीम जाहीर झाल्यावर 20 तारखेला टीम जाहीर होण्याआधी सगळ्यांचा अंदाज होता एक वेळ कॅप्टन असलेला सूर्या फॉर्म नसल्यामुळे टीम मधून बाहेर जाईल. पण शुभमन गिल आणि हर्षित राणा या दोघांची टीम मधली जागा फिक्स. पण सूर्या कॅप्टन राहिला, हर्षित राणा टीम मध्ये आला. पत्ता कट झाला शुभमन गिलचा. गंभीर कोच झाल्यापासून गिलच्या करिअरने पीक पकडलाय. रोहित शर्माच्या जागी गिलला टेस्ट आणि वनडे मध्ये कॅप्टन्सी मिळाली. T20 मध्ये तो व्हाईस कॅप्टन झाला. गिलची इंडियन क्रिकेट मधली जागा भक्कम झाली. टेस्ट मध्ये गिलने खतरनाक फॉर्म मध्ये बॅटिंग केली, तेही इंग्लंडमध्ये. त्यात हार्दिक किंवा अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन्सीच्या रेसमध्ये होते, पण त्यांना बाजूला करून गंभीरने T20 मध्ये गिलला पुढे केलं. ज्या लेवलला गंभीरने गिलला प्रमोट केलं ते बघता चर्चा सुरू झाली गंभीरच्या प्रोजेक्ट शुभमन गिलची. पण होम ग्राउंडवर होणाऱ्या T20 वर्ल्ड कप साठी गिलची फक्त व्हाईस कॅप्टन्सी गेली नाही, तर त्याला 15 जणांच्या टीम मध्ये ही जागा मिळाली नाही. सूर्यकुमार यादवचं 35 वर्ष वय बघता या वर्ल्ड कप नंतर सूर्या कॅप्टन म्हणून रिप्लेस होणार हे नक्की. तीच जागा मिळाली असती गिलला, पण गिल टीम मध्येच बसला नाही आणि गिलला 3 फॉर्मॅट कॅप्टन बनवायचं प्रोजेक्ट गिल गणलं. आता का गणलं तर याबद्दल काही बातम्या आल्या. टीम इंडियाच्या सिलेक्शन पॅनल मध्ये गिल वरून मतभेद झाले. एका बाजूला हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर होते. दुसऱ्या बाजूला अजय रात्रा, RP सिंग आणि प्रज्ञान ओझा हे 3 सिलेक्टर्स असे 2 गट पडले. गंभीर आगरकर गिलला टीम मध्ये घेण्यासाठी आग्रही होते, पण इतर तिघांचं म्हणणं होतं गिल टीम मध्ये बसत नाही. 3-2 अशी मतं पडली आणि गंभीरच्या पॅनलचा पराभव झाला. आता 2 गट पडल्याच्या बातम्या किंवा रिपोर्ट्स आले, त्यामुळे त्यांच्यात पूर्ण तथ्य असेलच असंही नाही. पण एका बाबतीत मात्र तथ्य आहे, ती म्हणजे गिल बाहेर गेला कारण परफॉर्मन्स. मागच्या 8 T20 इंटरनॅशनल्स मध्ये शुभमन गिलचे स्कोर आहेत 37, 5, 15, 46, 29, 4, 0, 28, 0 50. त्यातही आफ्रिकेविरुद्ध होम ग्राउंडवर खेळताना गिल गणलाय. साहजिकच रन्स न करणं हे त्याचा पत्ता कट होण्याचं स्ट्रॉंग कारण. पण गिल खराब खेळला म्हणून गंभीर तोंडावर पडला का तर एवढाच विषय नाही. गंभीर जेव्हा कोच नव्हता तेव्हा तो एका प्लेअरचं प्रचंड कौतुक करायचा. T20 मध्ये कोहलीला त्याने रिप्लेस केलं पाहिजे असं गंभीरचं म्हणणं होतं. तो प्लेअर संजू सॅमसन. पण याच संजू सॅमसनला बसवून गंभीरने गिलला चान्सेस दिले, ओपनिंगचा स्लॉट दिला. जेव्हा गिल फेल गेला तेव्हा संजू टीम मध्ये आला, कडक इनिंग खेळली, T20 वर्ल्ड कप टीम मध्ये जागा मिळवली. नुसती जागा मिळवली नाही तर अभिषेक शर्मा सोबत वर्ल्ड कप मध्ये संजू सॅमसन ओपन सुद्धा करेल. आता गंभीरच्या प्लॅन मध्ये नसलेला फक्त एकच प्लेअर टीम मध्ये आला आहे असंही नाही. दुसरं नाव आहे ईशान किशनचं. 2023च्या डिसेंबरमध्ये ईशान किशनने पर्सनल रिझन्समुळे BCCIच्या सिलेक्टर्सकडे ब्रेक मागितला होता. त्यानंतर 2 महिन्यांनी त्याला BCCIच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून काढण्यात आलं. मागची 2 वर्ष ईशान किशन इंटरनॅशनल क्रिकेटच्या सीन मध्ये कुठेच दिसला नाही. त्याला बाजूला केलं कारण त्यानं डोमेस्टिक क्रिकेटला प्राधान्य दिलं नव्हतं. पण इंटरनॅशनल सेटअप मधून बाहेर पडल्यावर ईशान किशन डोमेस्टिक क्रिकेटमध्येच खेळत राहिला, तेही एका वर्षाच्या ब्रेकने. पण दुलीप ट्रॉफी मधली भारी इनिंग, त्यानंतर स्मॅट, VHT, IPL आणि रणजी ट्रॉफी, ईशान किशन प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चमकला. त्याला सेकंड चान्स मिळाला कारण त्यानं 2025च्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अक्षरशः धुव्वा केला. 197च्या स्ट्राईक रेटने टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त 517 रन्स केले. मोठ्या पिक्चरमध्ये नसलेल्या झारखंडला आपल्या कॅप्टन्सीमध्ये पहिल्यांदा ट्रॉफी जिंकून दिली. जो ईशान किशन गंभीरच्या लाईनअप मध्ये आलाच नव्हता तो डोमेस्टिक क्रिकेटच्या जोरावर वर्ल्ड कप टीम मध्ये सिलेक्ट झाला. ईशान किशन बॅकअप कीपर आणि बॅकअप ओपनर म्हणून सिलेक्ट झालाय. आता इथे बॅकअप ओपनर म्हणून शुभमन गिल सुद्धा येऊ शकला असता, पण बॅकअप कीपर निवडण्यात आला आणि किशनमुळे गिलचा स्पॉट हुकला. मॅचची फायनल बघायला RP सिंग, प्रज्ञान ओझा हे सिलेक्टर्स गेले होते. ईशान किशनने फायनलला 100 लावला, तेही 45 बॉलमध्ये.
तो वर्ल्ड कप टीममध्ये आला आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये 33 बॉलमध्ये 100 केला. आपण वशिल्याने आलेलो नाही हे सिद्ध करत. इथवर गंभीरचे निर्णय कसे गंडत गेले हे लक्षात आलं असेलच. पण इथंच एंट्री झाली दोन बादशाहांची. रवी शास्त्रीच्या भाषेत सांगायचं तर अरे वो दोनों दादा है, व्हाइट बॉल जायंट्स. तो ऐसे प्लेयर्स के साथ आप मस्ती मत करो यार. अगर उनका दिमाग ठीक हो गया ना एंड सही बटन दबाए ना, आजू बाजू निकल जाएंगे. प्लेयर्स अर्थातच रोहित शर्मा आणि विराट कोहली. गंभीर आणि या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा अनेकदा होतात. याबद्दलही वेगवेगळे रिपोर्ट्स येतात. सध्याही या चर्चा सुरू आहेतच. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, त्यानंतर रणजी ट्रॉफी, मग इंग्लंड सिरीज आधीच या दोघांनी घेतलेली रिटायरमेंट, हा सगळा ड्रामा बराच गाजलाय. टेस्ट नंतर हे दोघं वनडे मधूनही जातील. या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका सिरीज हे अल्टिमेटम देण्यात आले. अशा बातम्या आल्या. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज गाजवली, प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. त्यानं आणि कोहलीनं शेवटची मॅच नॉट आउट मारून दिली. साऊथ आफ्रिकेविरुद्ध कोहली प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. सलग 2 100 लावल्या. तिसऱ्या मॅचला टार्गेट कमी पडलं म्हणून 100 रुकले, पण रोहितने 100 लावली. या दोघांच्या कडक बॅटिंगमुळे टीम इंडियाने सिरीज जिंकली. पण गंभीरने इतर सिरीज बद्दल पोस्ट टाकल्या. या सिरीजला सोडून साहजिकच इंटरनल राड्याची चर्चा झालीच. त्यानंतर बीसीसीआयच्या ऑर्डर्सनुसार कोहली आणि रोहित विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळले. दोघांनी पहिल्याच मॅचमध्ये खतरनाक 100 लावल्या. रोहितने आणखी एक 150+ स्कोर नावावर केला, तर कोहलीने अवघड वाटणारा चेस टप्प्यात आणून पूर्ण केला. या दोघांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळून स्वतःला मॅच रेडी ठेवलं पाहिजे. या दोघांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, अशा अनेक चर्चा या दोघांच्या भोवती सुरू होत्या. हे वाघ डोमेस्टिक क्रिकेट 07 खेळल्यासारखं खेळलेत. वन साइड बॉस, व्हाईट बॉल जायंट्स. मुळात गंभीर तोंडावर पडण्याचा सीन असा आहे की गंभीरचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे टीम मध्ये सुपरस्टार कल्चर ठेवायचं नाही. कुठलाही प्लेअर टीम मध्ये टिकेल तो परफॉर्मन्सच्या जोरावर, तो किती मोठा स्टार आहे यावर नाही. त्यामुळेच टेस्ट क्रिकेटमध्ये लिगसी असून सुद्धा कोहली बाजूला झाला आणि व्हाईट बॉल क्रिकेटच्या सलग 3 ICC टुर्नामेंट्समध्ये खतरनाक कॅप्टन्सी करणारा रोहित टीम मध्ये असूनही कॅप्टन्सी पासून डावलला गेला. दोन्ही ठिकाणी टीम इंडियाचा प्रिन्स असणारा शुभमन गिल आला, पण ऑल फॉर्मॅट कॅप्टनची खुर्ची त्याच्यापासून लांब राहिली, कारण T20 मध्ये त्याचा परफॉर्मन्स नव्हता. गंभीरने आखलेली अलिखित चौकट त्याचंच प्रोजेक्ट फेल करणारी ठरली. दुसऱ्या बाजूला परफॉर्मन्स नाही म्हणून जे 2 सुपरस्टार्स बाजूला झाले होते त्यांनी निव्वळ परफॉर्मन्सच्या जोरावर दाखवून दिलं ते सुपरस्टार्स का आहेत, ते व्हाईट बॉल जायंट्स का आहेत. थोडक्यात गंभीरने आखलेले डाव फेल गेलेत. गंभीर सकट, कधी सिलेक्शन पॅनलमुळे, कधी गंभीरला पुढे आणायचं होतं त्या प्लेयर्समुळे, आणि कधी 2 व्हाईट बॉल जायंट्समुळे.